तुम्ही जर नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात असाल आणि तुमचा विचार जर हा असेल तर मी जानेवारी महिन्यामध्ये नवीन मोबाईल घेईल, त्यावेळेस मला चांगले ऑफर्स मिळतील, मोबाईलच्या किमती वगैरे कमी होतील, तर थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाची आणि तुमच्या फायद्याची माहिती मिळणार आहे. नमस्कार, मी गणेश. तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला अशी छानशी एक कमेंट द्या. तर तुम्ही नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय आणि तुमच्या मनामध्ये असं असेल की नवीन वर्षामध्ये नवीन मोबाईल घेऊया, तर थांबा. तुम्हाला जर मोबाईल घ्यायचा असेल तर आत्ताच घ्या. होय, आत्ताच घ्या. कारण माहिती आहे मला मोबाईलच्या किमती वगैरे वाढलेल्या आहेत, सध्या किमती महाग आहेत. मोबाईलच्या अगोदर जे किमती होत्या त्याच्यापेक्षा आता या डिसेंबर महिन्यामध्ये 1500-1500 रुपयांनी 2-2 हजार रुपयांनी मोबाईलच्या किमती वाढलेल्या आहेत. पण तरीसुद्धा तुम्ही जानेवारी महिन्यापेक्षा ह्या महिन्यामध्ये फायद्यामध्ये असणार आहेत. कारण प्रॉब्लेमच तसा आहे, सध्या मोबाईलची किमती जानेवारी महिन्यामध्ये 30% वाढणार आहेत. 100% हे खात्री, त्याच्यामध्ये काय विषय नाही. मोबाईलच्या किमती तर वाढणार आहेतच, आता सध्या वाढलेल्या आहेत, अजून वाढणार आहेत जानेवारी महिन्यापासून. तर तुम्ही मोबाईल घ्यायचा विचार वगैरे करणार असेल तर हा महिन्यामध्येच तुम्ही मोबाईल खरेदी करून टाका, तरी तुमचा फायदा होणार आहे. मोबाईलच्या किमती वाढलेल्या असून सुद्धा मोबाईलच्या किमती का वाढणार आहेत, काय चालू आहे, काय प्रॉब्लेम आहे नेमका, तर मोबाईलमध्ये जे यूज होणाऱ्या चिपसेट्स असतात, रॅम, CPU वगैरे, त्याची सध्या मार्केटमध्ये भरपूर सारी कमतरता चालू आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये हळूहळू मोबाईलच्या किमती वाढत आहेत 1000, 1500, 500 रुपयांनी. तर ह्या वाढत्या मागणीमुळं आता मोबाईलमध्ये भरपूर मोबाईलमध्ये चिपसेटची वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये चिपसेटची मागणी वाढलेली आहेत. तर ह्या वाढत्या मागणीमुळे चिपसेटची कमतरता सध्या मार्केटमध्ये भासत आहे आणि त्या कमतरतेमुळं मोबाईलची किंमत ही वाढत आहे. तर नवीन मोबाईल खरेदी करायचा असेल तर तुम्ही डिसेंबरमध्ये करा. पुढचा प्लॅन तुम्ही जानेवारीमधला कॅन्सल करून टाका आणि ह्या महिन्यामध्ये तुम्ही मोबाईल खरेदी केल्यानंतर तुम्ही नक्की फायद्यामध्ये असणार आहात. तर तुम्ही कोणता मोबाईल वापरता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीचा प्लॅन जर तुम्ही घेणार असाल आणि तो तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये घेणार असाल तर तुम्ही कोणता मोबाईल घेणार आहे तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सध्या विवोमध्ये Y19S म्हणून मॉडेल येतो, 10,500 त्याची किंमत होते, सध्या 12,000 रुपये त्याची किंमत झालेली आहे. प्लस विवो Y400 हा विवोमध्ये मॉडेल आहे, त्याची किंमत 22,000 रुपये होती, तो आता 23,000 झालेला आहे, 8,128. आणि विवो Y400 म्हणून मॉडेल आहे, त्याच्यामध्ये 8,256चा 24,000 रुपये किंमत होती, तो आता 25,000 रुपयाला झालेला आहे. तर असे भरपूर साऱ्या मॉडेलची किंमत वाढलेली आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल विवोचा X300 त्याची किंमतसुद्धा कमी होती, पण लॉन्चिंगच्या वेळेस त्याची किंमत 10%ने वाढलेली आहे. त्याची किंमत कमी होती पण लॉन्चिंगच्या वेळेस त्याची किंमत 10%ने वाढलेली आहे. तर अशीच सगळ्या मोबाईलची किमती ज्या आहेत ते जानेवारी महिन्यामध्ये 30% वाढण्याची हमखास शक्यता आहे, खात्री आहे. तर तुम्ही जर मोबाईल खरेदी करणार असाल तर मी तेच अजून सांगतोय तुम्हाला, जर तुम्ही जर मोबाईल खरेदी करणार असाल तर लवकरात लवकर खरेदी करून टाका, तुमचा 100% फायदा होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पंढरपूरच्या जवळपास कुठून हा व्हिडिओ बघत असाल आणि तुमचा जर मोबाईल घ्यायचा प्लॅन असेल तर विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर बहादुले चौक पंढरपूरमध्ये या आणि आपल्या आवडीचा कोणताही विवोचा स्मार्टफोन खरेदी करा आणि चांगली ऑफर आणि डिस्काउंट मिळवा. तर धन्यवाद.